नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्याच तासाला आपण मॅथ्स 2 मधील जो पहिला चॅप्टर आहे आपला बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, त्यामधील कोऑर्डिनेट्स अँड हाऊ टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स हा टॉपिक आपण बघितला. त्याच्यावर आधारित होमवर्क तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि 2 दिलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गुगल क्लासरूमवर तो अपलोड झालेला नाही आहे, तरी आज गावडे टीचरांनी व्हॉट्सअपला ग्रुपला एक सॅम्पल पाठवलेला आहे. फॉर एक्झाम्पल कसा अपलोड करायचा त्यानुसार करून बघा. नसेल सेंड होत तर व्हॉट्सअपच्या नंबरवर मला सेंड करा होमवर्क. तर आता आपण या चॅप्टरमधील पुढचा जो कन्सेप्ट आहे तो शिकणार आहोत आज, आणि तो कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे बिटवीननेस. आता बिटवीननेसलाच मराठीमध्ये दरम्यानता असं म्हटलं जातं. इफ वी कन्सिडर 3 points P, Q, R, 3 distinct points. Distinct points means different points which are collinear. Collinear means this point lie on the same line. एकाच लाईनवर असेल तर त्याला आपण कोलिनियर म्हणतो. तर असं जेव्हा दिलेले असतील 3 पॉईंट कोलिनियर, तेव्हा मॅक्झिमम 3 पॉसिबिलिटीज आपल्याला असतात, 3 शक्यता जास्तीत जास्त. तर फर्स्ट पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करूया. P, Q, R म्हणजे which point is between. If we consider this figure, then this point Q is between P and R here. Okay. If we consider second possibility is R lies between P and Q, and third possibility is P lies between R and Q. या 3 पॉसिबिलिटीजमधील एक आपण पहिली फिगर लक्षात घेऊन डेफिनेशन आपण बघूया. तर डेफिनेशन बिटवीननेसची आपल्याला करायची, तर फिगर आवश्यक आहे. तर ही डेफिनेशन पेज नंबर 3 वर तुम्हाला दिलेली आहे. डेफिनेशन लिहिताना फिगर काढणं आवश्यक आहे. तर फर्स्ट फिगर काढा. तिन्ही फिगर काढण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या फिगरवरून आपण डेफिनेशन घेतोय ती आपण बघणार आहोत. पुस्तकातलीच ही डेफिनेशन लक्षात घेऊ. इफ वी कन्सिडर दिस फर्स्ट पॉसिबिलिटी, then which point is between? Q point is between. Then we have to define. If we have to start definition from this, if P, Q, R are 3 distinct collinear points, there are 3 possibilities. And if distance PQ, see here, distance PQ plus distance QR, that is equal to distance PR. Distance PQ plus distance QR equal to distance PR, then it is said that point Q is between P and R. परत डेफिनेशन बघा. जर P, Q, R हे 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स असतील आणि डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR equal to distance PR, then point Q is between P and R, and it is written as P dash Q dash R. हे लिहिताना बिटवीननेस लिहिताना डॅशचा वापर केला जातो. बोलायचं असंच आहे, P डॅश Q डॅश R. म्हणजेच काय, कोणता पॉईंट बिटवीन आहे? Q. पॉईंट Q इज बिटवीन P अँड R. ओके. आता ही डेफिनेशन लिहायची. होमवर्कमध्ये ही दिलेलीच आहे तुम्हाला मी. मग डेफिनेशन लिहिताना फिगर पहिली तुम्हाला काढायची आहे आणि डेफिनेशन पेज नंबर 3 वर आहे, ती लिहायची आहे. इफपासून तर P डॅश Q डॅश R पर्यंत. तर हेच आपण आत्ता मी सांगितलं तेच दिलं आहे. द बिटवीननेस इज शोन ॲज P डॅश Q डॅश R. नाऊ यू हॅव टू सॉल्व अगेन. You have to write solve example on page number 3 and page number 4. Then there are 4 activities on page number 4. चौकटीमध्ये 4 ॲक्टिव्हिटी दिल्या आहे. त्यातल्या आता इथे डिस्प्ले केलेल्या आहे बघा मी. ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायच्या आहे. यातल्या मी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजून देते. पॉईंट्स A, B, C आर गिवन अ साईड. साईडला आपल्याला 3 पॉईंट दिले ABC. चेक विथ थ्रेड, स्ट्रेच थ्रेड म्हणजे काय? ताणलेला दोरा. एक दोरा घ्यायचा आहे ताणलेला, आणि ताणून तो
त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे वेदर these 3 points आर कोलिनियर ऑर नॉट. 3 पॉईंट कोलिनियर आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. आता इथे आपण आता याच्यावरून मी काही हे करत नाही आहे, दोरा आपल्याला घेता येणार नाही, पण एक आपण तर कलरनी दाखवलं इथे समजा लाईननी. तर ए पासून स्टार्ट केलं तर असा तुम्हाला इथे दोरा इथे तुम्हाला चिकटवता येईल. मग 3 पॉईंट प्रत्यक्ष घ्यायचे वहीवर आणि ते त्याप्रमाणे चिकटून दाखवायचे. तर याच्यावरून काय लक्षात येतं आहे, वेदर दिस पॉईंट्स आर कोलिनियर, यस. यू हॅव टू राईट द आन्सर, यस दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. अँड विच पॉईंट इज बिटवीन, हिअर बी पॉईंट इज बिटवीन. देन वी हॅव टू राईट ए डॅश बी डॅश सी. हे आपण चिन्हामध्ये असं लिहून दाखवायचं आहे. आधी ॲन्सर लिहायचं. हे स्ट्रेच जो आहे, स्ट्रेच थ्रेड म्हणजे ताणलेला दोरा आहे, दोरा एखादा घ्यायचा छोटा, तो इथे चिकटवून दाखवायचा आणि त्याप्रमाणे ॲन्सर लिहायचं. मग याप्रमाणे ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी मी समजून दिली आहे. याप्रमाणे इतर ॲक्टिव्हिटी पण सोडवायच्या आहे. या ॲक्टिव्हिटी पण पूर्ण करायच्या आहे. ओके. आता याच्यानंतर आपल्याला याच्यावर आधारित उदाहरण बघायचे. याच्यावर आधारित जे उदाहरणं आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 काय बघा, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू. खाली दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर कोणता पॉईंट कोणत्या दोन इतर पॉईंटच्या बिटवीन आहे. अँड इफ द पॉईंट्स आर कोलिनियर स्टेट सो. आता इथे दोन्ही आन्सर येऊ शकतं, यस ऑर नो. पॉईंट बिटवीन पण असेल किंवा नसेल. तर असेल बिटवीन, इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोलिनियर नसेल तर तसं सांगा, आणि कोलिनियर असतील तर आपल्याला बिटवीननेस लिहावं लागणार आहे. चिन्हात लिहू शकता, शब्दात लिहू शकता. आता याच्यात टोटल 6 एक्झाम्पल आहे. यातले 3 मी तुम्हाला समजावून देते आत्ता. त्यातलं पहिलं बघा, डिस्टन्स पी आर इज 7, डिस्टन्स पी क्यू इज 10, डिस्टन्स क्यू आर इज 3. फिगरवरून पण लक्षात घेऊ शकता. फिगर इथे काढलेले आहे. फिगर या क्वेश्चनमध्ये नाही काढली तरी चालेल, पण फिगरवरून लवकर लक्षात येतं म्हणून फिगर काढणं आपल्याला जॉमेट्रीमध्ये म्हणजेच मॅथ्स 2मध्ये फिगर आपल्याला सांगितली जाणार नाही की इथे काढा तुम्ही. आपल्याला जिथे आवश्यकता वाटते तिथे फिगर काढा. तर फिगरला खूप महत्त्व आहे जॉमेट्रीमध्ये. थेरमला तर फिगर ही कंपल्सरी असतेच, पण इतर एक्झाम्पल सोडवताना फिगर ही खूप इम्पॉर्टंट आहे. फिगरवरून आपल्याला जवळजवळ 80% अंडरस्टँडिंग होतं आणि मग त्यावरून आपण स्टेप सहजपणे लिहू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला लक्षात येतं की पी आर 7 आहे, पी क्यू 10 आणि क्यू आर 3. द मॅक्झिमम डिस्टन्स, विच इज द मॅक्झिमम डिस्टन्स, मोठं कोणतं आहे, 10. आता हे 10 जे डिस्टन्स आहे ते बाजूला ठेवा थोड्या वेळ आणि उरलेल्या 2 डिस्टन्सचे ॲडिशन करा. म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. बघा इथे पी आर प्लस क्यू आर व्हॅल्यू टाकल्या. ही व्हॅल्यू 7 आणि ही 3. 7 + 3 दॅट इज 10. आणि ही व्हॅल्यू बरोबर या तिसऱ्या साईड बरोबर आहे बघा. म्हणजे या दोन व्हॅल्यू सेम आहे. पी क्यू पण 10 आहे म्हणून काय म्हणू शकतो आपण, पी आर प्लस क्यू आर इक्वल टू पी क्यू. देअरफॉर डिस्टन्स पी आर इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. देअरफॉर म्हणजे हे डिस्टन्स, एक डिस्टन्स उरलेल्या 2 डिस्टन्सचे ॲडिशन एवढं आहे म्हणून इथे बिटवीननेस आहे. यस, these points are between, or there is betweenness between these points. Therefore how we can write the betweenness, P R Q R कोलिनियर. हे एक आन्सर झालं आणि हे दुसरं आन्सर, R इज बिटवीन पॉईंट P अँड Q. मग हे लिहिताना इथे चिन्हात लिहिलेलं नाही, मी इथे लिहून दाखवतं, ते पण तुम्ही लिहायचं आहे. आपल्याला हे लिहून झाल्यानंतर शेवटी इथे बघा मी इथे फुली मारली, त्याच्यानंतर तुम्हाला इथे चिन्हात लिहायचं आहे. तर कसं लिहायचं ते चिन्हामध्ये, आर इज बिटवीन. आता कसं फाईंड केलं ते आर इज बिटवीन, बघा इथे सगळ्यात मोठं डिस्टन्स जे आहे ते कोणतं आहे, पी क्यू. सगळ्यात मोठं डिस्टन्स जर आपण पाहिलं तर 10 आहे. 10 म्हणजे पी क्यू. म्हणजे मोठं डिस्टन्स असल्यामुळे पी क्यू हे एंडला असणार आहे, साईडला असणार. म्हणजे उरला कोणता पॉईंट, आर. म्हणजे आर बिटवीन असेल. म्हणजे काय येणार बिटवीननेस, पी डॅश आर डॅश क्यू. ओके.
या अशा पद्धतीने आपण बिटवीननेस शोधू शकतो आणि तो लिहून पण काढायचा आहे. आता यानंतर दुसरं उदाहरण बघा. दुसऱ्यामध्ये RS8, ST6 आणि RT4 विच इज मॅक्झिमम डिस्टन्स 8. आता इथे मॅक्झिमम डिस्टन्स कोणता आहे तर 8 आहे. मग उरलेल्या दोघांची ॲडिशन केली समजा ते डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इक्वल टू 6 + 4 दॅट इज 10. बट थर्ड डिस्टन्स इज 8. दोघांची ॲडिशन 10 आहे, परंतु उरलेलं तिसरं जे डिस्टन्स आहे मॅक्झिमम ते किती आहे 8 आहे. मीन्स 10 नॉट इक्वल टू 8. दीज आर नॉट इक्वल. म्हणजे दोन साईडची ॲडिशन ही तिसऱ्या साईडबरोबर नाही आहे. म्हणून इथे चिन्ह कोणतं लिहिलं आहे तर नॉट इक्वल टू. कोणतं चिन्ह लिहिलं आहे नॉट इक्वल टू. म्हणजे दोन्ही जर इक्वल आले नाही तर नॉट इक्वल टू लिहा. मीन्स व्हॉट विल बी द आन्सर. Therefore points R, S, T are not collinear. हे डिस्टन्स सेम नसेल तर आपण काय म्हणू शकतो देअर इज नो बिटवीननेस ऑर दिस पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. कारण कोलिनियर असेल तरच ते बिटवीननेस असू शकतात, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असू शकते. त्यामुळे आपण हे आन्सर इथेच थांबवायचं. तिथे पुढे कोलिनियरच नाही तर बिटवीननेस सांगायचा प्रश्नच नाही आहे. देअरफॉर दिस पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. ओके. अशा पद्धतीने 2 उदाहरणं आपण बघितले. याच्यानंतर 5वं उदाहरण मी समजून देते. हिअर डिस्टन्स XY इज 15, डिस्टन्स YZ इक्वल टू 7, डिस्टन्स XZ इक्वल टू 8. हिअर मॅक्झिमम डिस्टन्स इज 15. मॅक्झिमम 15 आहे. उरलेल्या दोघांची ॲडिशन केली आहे म्हणजे 7 + 8. 7 + 8 जर केलं तर काय येतं आहे 15. आणि हे थर्ड डिस्टन्ससुद्धा 15च आहे. म्हणजे सेम आलं बघा हे डिस्टन्स ॲडिशन आणि हे सेम आलं. देअरफॉर वी कॅन राईट डिस्टन्स YZ प्लस XZ इक्वल टू डिस्टन्स XY. देअरफॉर दीज पॉईंट्स आर कोलिनियर अँड वी हॅव टू फाइंड बिटवीननेस. विच पॉईंट विल बी बिटवीन. देन अगेन कन्सिडर मॅक्झिमम डिस्टन्स. विच इज मॅक्झिमम डिस्टन्स XY बिकॉज XY इज 15. XY जर मॅक्झिमम असेल तर X आणि Y हे 2 पॉईंट्स हे एंडला असणार आहे. म्हणजे मध्ये कोणता पॉईंट असेल उरलेला जो पॉईंट आहे Z. म्हणजे X', Z', Y हेच वर्डमध्ये इथे लिहिलेलं आहे. पॉईंट Z लाईज बिटवीन पॉईंट X अँड Y और Z इज बिटवीन X अँड Y. मग हे झाल्यानंतर तुम्ही हे चिन्हामध्ये सुद्धा लिहून काढायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 मधील एकूण 6 उदाहरणं आहेत. तर मी 3 समजावून दिले. त्यातले उरलेले 3 म्हणजेच तिसरं, चौथं आणि 6वं हे पण सोडवायचं आहे आणि आत्ता समजून दिलेले पण सोडवायचे. आता इथे लक्षात घ्या आपल्याला आम्ही जे समजून देतो ते पण तुम्हाला लिहायचेच असतात आणि तुम्हाला होमवर्क दिला आहे तो पण लिहायचा असतो. ओके. तर आजचं होमवर्क लक्षात घ्या. राईट डेफिनेशन ऑफ बिटवीननेस विथ फिगर which is on page number 3. You have to complete activities on page number 4. Total 4 activities. And write solve examples on page number 3 and 4. तिथे फक्त 3 वर नाही आहे, मी टाईप करताना विसरले. तर 3 आणि 4 असं असे एकूण 3 उदाहरणं आहेत बघा. आणि प्रॅक्टिस सेट 1.1 आता समजून दिलेला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट हा सोडवायचा आहे. ओके. Thank you.